मॉर्निंग. आता आमचा दिवस चालू झाला आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू योगेश सोनवणे ब्लॉग. येस, हां घे ना, हे घे. मॉर्निंगला गोमतीघाटला गेलो होतो स्नान करायला. हो, मग घरी गेल्यावर परत स्नान केली कारण इकडचं पाणी खारट आहे. हां मग आता स्नान करून आता आम्ही नाश्ता करून 2 वेळा स्नान करून आणि असे कपडे घातले. ते लोक मला खूप माफ करत आहे, पण हे खूप चांगलं आपलं आहे. Indian आम्ही बघितलं, dress. त्याचा खूप फायदा पण असतो आम्हाला. ढोकला, पापडा, जिलेबी, मजानू लाईफ. राहुल, काय झालं तुला? आज खाऊ शकत नाही मी काही राहुल धार्मिक कारणास्तव आज नाही मला त्याचं रिअल रिझन आहे की राहुलचा फ्युचर वाईफसाठी उपवास पकडला आहे. घरी कोणाला सांगू शकत नाही. त्यांनी नवीन नाटक आहे, धार्मिक रिझन असं काहीच नाही. त्यांनी फ्युचर वाईफसाठी त्याला जी भेटावी रुक्मिणी म्हणून त्यांनी उपवास पकडला आहे. असं म्हणजे मी आज पण खाऊन टाकतो लगेच. चाय लाव. आमच्यातला एक पर्सन आम्ही लगेच शोधू शकतो. कुठे गेला असं बोलू शकत नाही. तुम्हाला दिसलं? गुरुजी सोबत घेऊन फिरतो. आम्ही गुरुजी आमच्या सोबत असतात. हे बघा गुरुजी आमचे. ती कोण काय बोलेल काय नाही. आम्ही आमचे गुरुजी, स्वतःचे गुरुजी स्वतः घेऊन फिरतो. समजलं? आपण हा बघितलं त्यांना नाही. बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. हां, खूप वर्ष. तो छत्री पण घेऊन आलेत ते बघा. त्यांना भीती वाटते लुंगी सुटली तर मग कवर तरी करेल. आता आम्ही द्वारकाधीश मंदिरला आलो आहे. द्वारकाधीश मंदिर महत्त्वाचं या कारणामुळे आहे कारण की हे 4 धामपैकी एक धाम आहे. द्वारकाधीश म्हणजे द्वारकेचा राजा. इथे भगवान श्रीकृष्णाला राजा स्वरूपात पूजा केली जाते. हे मंदिर गुजरातच्या द्वारका शहरात अरबी समुद्राच्या किनारी वसलेले आहे. भगवान श्रीकृष्णांनी मथुरा सोडल्यानंतर जी द्वारका नगरी वसवली त्याचे पवित्र भूमीवर हे मंदिर उभे आहे. हे मंदिर सुमारे 15व्या-16व्या शतकात बांधले गेले म्हणून यांना खूप. तुम्ही बघू शकतात मंदिर आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, काहीच अलाउड नाही आहे. त्यासाठी आम्ही फोन नाही घेऊन जाऊ शकतो. पण इथं बाहेर बघू शकता तुम्ही, त्या साईडला चप्पलची लाईन आहे, इथं मोबाईल ठेवायची लाईन आहे. आणि हा मार्केट खूप मस्त मोठा आहे. तर नको इथं मथुरा रबडी खातोय आणि त्याला वाटलं नाही की मित्रांची जरा वाट बघावी योगेश बोलले लोक तिकडे गेल्याला वेळ लागेल म्हणून खाऊन म्हणून गपचूप खाऊन घेतोय. मग नकुल थांब यार, त्यांना येऊ दे यार. तू घेतले, मी घेते तर माझ्या हातात का नाही दिसत आहे? So now we are done with the द्वारकाधीश टेम्पल दर्शन. आता आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रवासाकडे. आमच्याकडे 4 जण आहेत. चौघांनी टोपी घातली आहे. त्याच्याकडे पण आयुष टोपी दाखव. टोपी दाखव तुझी टोपी दाखव. आणि यांची हेअरलाईन कमी आहे. यांची हेअरलाईन लपवण्यासाठी यांनी टोपी घातली आहे. आणि त्यांच्याकडे हेअरलाईनच नाही आहे. माझे खूप चांगले केस आहे, डेन्स केस आहे. हेअरलाईन लपवायची त्यांनी बघ काय आणलं त्यांना माहिती आहे हेअरलाईन टोपी लपणार जस्ट फॉर सन प्रोटेक्शन गाईज. आणि हे माझं ड्रीप आहे, मी चेंज केलंय. असे शर्ट आम्ही रूमच ठेवले. हा शर्ट सगळ्यांकडे आहे म्हणून मी आधीच घालून घेतला, नाही तर कॉमन होऊन जाईल. आज आमच्या बाबूची हालत टाईट झाली आहे. बाबूचा शेंबडा पण वाहतोय. बाबू खालून वरून दोघांना वाहतो. तब्येत खराब आहे माझी. त्याची तब्येत खराब आहे, चरबी नाही कमी झाली. पार्टी तब्येत खराब. पार्टी पण काय पण बोला, चमकतो फक्त एकच बाई योगेश हा कोण चमकत नाही. काय झालं? लागलं. काय कसं काय लागलं? शार्प आहे ना हे. हो. तर आत्ता आम्ही भडकेश्वर महादेव टेम्पलला आलो आहे. हे मंदिर असे मानले जाते की हे 5000 वर्षापूर्वीचे आहे. येथे शिवलिंग प्रकट झाले होते आणि या ठिकाणी भगवान शिव स्वतः प्रकट झाले होते असे इकडच्या लोकल लोकांकडून आम्हाला माहिती पडलं. गोष्ट म्हणजे भरतीच्या वेळी हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाते आणि ओहोटीच्या टायमाला वापस वरती येतं. असं मस्त, किती सुंदर मंदिर आहे इथे. आणि मंदिराच्या तिन्ही साईडला म्हणजे समुद्र आहे, त्यामुळे ते अजून छान वाटतंय. आयुष, तुला काय बोलायचं आहे? आता आम्ही भडकेश्वर महादेव मंदिरच्या इथे आलोय. हां, बघू शकता त्याचं डिझाईन आणि पिंडाचं जोरात बोल. पेंटिंग, हां पिंडाची जी पेंटिंग आहे ती एकदम मस्त काढली आहे. हां म्हणजे खूप प्रसन्न वाटतं इकडे. हां ही कृष्णाची पेंटिंग दाखव नाही पण बघ किती मस्त. हां. हे बघा. आता ना काकू, तुमचा मुलगा बघा
कोण पाण्यात उतरत नाही इकडे बघा, कोणी इकडं असं उतरलं नाही. पण याला बघा किती जवळ आहे पाण्याच्या बघा. एक पाय सुटला की डायरेक्ट पाण्यात पडेल. याला आम्ही रोखतो बिकतो पण ऐकत नाही हा पोरगा. फक्त व्हिडिओ बघा काकू तुम्ही, आणि याला जरा ओरडा. तो बघा अजून पुढे चाललाय. आता आम्ही चाललोय गीता मंदिरला. हे व्लॉगची सिस्टम का सुरू करतो काय माहीत नाही. मी का काढतोय व्लॉग मला माहीत नाही. पण दुसरी गोष्ट इथे काय, इथे आम्ही आता आलोय, हा मार्च एप्रिलचा महिना आहे आणि याचा काय अडचण आहे कळत नाही आम्हाला. हा काहीतरी विचित्र असतो. सकाळी तुम्ही याची वेशभूषा बघितली असेल, सगळे लोक आमच्याकडे असे बघत होते नजरेने ना. आम्हाला खूप हे झालं माहिती आहे का, असं आम्हाला असं ना ते तुम्ही आम्हाला ओळखून असं दिसतात, तुम्ही लगेच ओळखू शकतात. हां ते दिसतं आम्हाला, असं ओळखू येतं लगेच, लांबूनच दिसतं. ये देखो आपला कचरा. आपण आता विषयाकडे जाऊया. हे गीता मंदिर आहे. आता आमचा हा थर्ड विजिट आहे रुक्मिणी माता टेम्पल. आतमध्ये जाऊन दाखवतो. माझी तब्येत खराब आहे तरी पण मी गाडी रिक्षामध्ये बसलोय. आम्ही 4 जण बसलोय आणि आता मंदिर येते ते बघा समोर. अरे हे तर उदयपूर आलंय. अरे 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 रिक्षा. अरे 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 आणि तुम्हाला एक मी फॅक्ट सांगतो. हे बघा इकडे बघा. तुम्हाला एक फॅक्ट सांगतो. इथून जेवढं आमचं घर लांब आहे ना त्यापेक्षा जवळ इथं कराची आहे. तर मी आता धुरंधर बनून चाललोय. धुरंधर नाही, मी दलिंदर बनून चाललोय. हरी 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 अब तुम्हारी मौत आई. बोल जारी 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 आपकी नौकरी जारी. इधर धुरंधर आहे. चलो आयुष काय सांग आमच्या व्ह्युअर्सला सांग. आम्ही आता इकडे आलो नागेश्वर ज्योतिर्लिंगला. हां हे द्वादश ज्योतिर्लिंग आहे. हां त्याचं एक्झॅक्ट मिनिंग माहीत नाही, पण राहुल बोलतो की द्वादश म्हणजे 12वं ज्योतिर्लिंग आहे. हे 12 ज्योतिर्लिंग आहे असं राहुलने आम्हाला सांगितलंय. हे एकदम रिमोट ठिकाणी आहे, म्हणजे आजूबाजूला काहीच नाही, म्हणजे हां. एकदम कराची आहे. फार्म वगैरे. आणि इथून आपण जेवढं मुंबईपासून लांब आहे त्यापेक्षा इथून जवळ कराची आहे. हे सांगितलंय मी. नवीन सांग काहीतरी, माझे इन्फॉर्मेशन चोरू नकोस. कोणाला पाया पडायचे त्यांनी पाया पडून घ्या. तर आता आम्ही अभिषेक करायला चाललो आतमध्ये. मी, नकुल आणि आयुष आणि राहुल पण गेला आतमध्ये. हे बघा तिकडे आमचं. आता आम्ही अभिषेक करायला चाललो आतमध्ये, मेन मंदिराच्या आतमध्ये. तर आम्ही आत्ताच अभिषेक करून बाहेर आलो आणि आता तुम्ही पाठू बघू शकता किती मोठी मूर्ती आहे शंकर महाराजांची. आणि चटके भरपूर लागते, मग आम्ही पटापट निघतोय. पण आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला. बिचारा राहुलची व्हिडिओ निघाली नाही. अरे आम्ही ते बिचारा राहुल आणि राहुलवर यांनी शक घेतला. राहुल बोलतो की हा व्हिडिओ काढणार नाही, राहुल व्हिडिओ काढणार नाही. आणि राहुलने व्हिडिओ काढून त्याला रॉंग प्रूफ केला. तूच काढलं, मी नाही बोललो. भोलेजी किती मोठी मूर्ती आहे बघा. अशी तुम्ही उदयपूरच्या ब्लॉगमध्ये पण बघितली असाल. एक किती छान वाटतं पण पक्षी उडतायत तर. इकडे पाय इकडे पाय. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंगमधलं मंदिर आहे. हे आम्हाला सगळं राहुलने सांगितलं आहे. तर तुम्ही मला काही बोलू इकडे बघ, समोर बघ. आता चीट ना त्याच्यावर. काय रे अरे समोर बघ. हा चीट ना इथं बघ. आता काय बोलत का नाहीये? काय रे तू आयुषला ओरडला का नाही? तुझ्यासारखी पोच मारत होता. माझ्याशी तर भांडतोस कारण की तू आहे, समजलं ना. आणि तू आहेस. हे बघा काय खातो आयुष. तू राहुल सोबत असं का केलंस? अरे यार माझी चुकी झाली यार. अरे एक्सेप्ट केली. सॉरी बोल. राहुल देव माणूस आहे पण आम्ही नाही पहिला तू मी त्याला बाई माणूस समजलं. हा ना. शिवाय तर तिघं एकत्र घालत होते आणि आता माझ्यावर टाकताय. हा शिवाय नकुलने घातलेला असता. मी गाणं घालतो तर पहाडी मॅगी, उन्हाळी मॅगी. कोणती मॅगी? उन्हाळी मॅगी, उन्हामध्ये खायची. उन्हाळी मॅगी. म्हणून तू नेक्स्ट टाइम नको येऊ. का रे?
काय पण बोलतो उन्हाळी मॅगी. मी या ब्लॉगमध्ये सांगू इच्छितो योगेश आजारी पडायचं नाटक करतोय त्याला पण आजारी पडायचं लक्षण नाही आहे. मी आजारी आहे, मी थोडंसं आता बसण्यासाठी तो ठीक झालाय, गोळीचा असर झालाय, पण तो जशी त्याला मी बोललो असतो खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. पुढे बसण्यासाठी हे मी आजारी आहे ना, मी आजारी होतो ना, आजारी होताच होते नाहीयेस तू आता. मी आजारी होतो ना, मी आजारी होतो ना, मी आजारी होतो. राहुल, तू आम्हाला सांगू शकतो हे काय आहेस? जोरात बोल. हे गोपी तलाव आहे इकडे. तर इथे पुढे गोपी तलाव हा. आहे. तर इकडे ना शेकडो गोपी आणि एक साथ पाण्यामध्ये ते गेले होते. आता याचं नक्की मला माहित नाही काय शेकडो कारण आहे. गोपियांनी इथे तलावात गेलेले. आता समजू शकतात कशासाठी गेलेले. हां, 5000 अधिक पुराना तीर्थधाम गोपीनाथ मंदिर, गोपीनाथ तालाव. अभी हम अंदर जा रहे हैं. ओह, गौशाला नहीं. आय लव्ह दिस फ्रेग्रन्स. हे गोपीनाथ तलाव आहे. हे गोपीचंदन आहे आणि आमच्यामध्ये फक्त राहुलच बाय करतो कारण की हे खूप महाग आहे. सॉरी, कारण की हा कृष्ण आहे म्हणून त्यांनी गोपीचंदन घेतले. आता गोपी या सगळ्या अट्रॅक्ट होतील. फक्त एक रोज टी शर्ट ठेवायचं. रोज एक खिशात आणि गोपी या सगळ्या साईडनी. इंडियन बिफोर एक्स वेरी इन्व्हेंटेड. ही रिक्षा आम्ही 1500 रुपयामध्ये पूर्ण दिवसासाठी बुक केली आणि हा जो ब्रिज आहे तो सुदर्शन सेतू ब्रिज आहे. आम्ही बेट द्वारकेला गेलो. ते मेन टेम्पल आहे इकडचं, पण तिकडे फोन अलाउड नाही आहे म्हणून फोन काढता आला नाही. आणि मी तुम्हाला एक टिप देतो, इथं जितकं तुम्हाला बार्गेनिंग करता येते तितकी तुम्ही बार्गेनिंग करू शकतात. आता आम्ही इकडची दहीपुरी, फेमस दहीपुरी खातोय. हा सगळ्यात कोण बोललं तुला फेमस आहे? चुप, असं सांगायचं नाही. तर सगळ्यात फेमस दहीपुरी खातोय आम्ही इकडची. आम्ही युट्यूबवर रिव्ह्यू आम्ही युट्यूबवर आम्ही रिव्ह्यू बोलतो. सगळे बोलले हाच हाच. पण आपण ओरिजिनल आपण बघून सांगू ना, आपण कसं लोकांचं बोलायचं. हां, सॉरी. आम्ही डिस्कवर गेले आहे. हां, बोल. राधाकृष्ण रेस्टॉरंटच्या खालती. त्याचं नाव आहे चिंकी. बोल. गोल्ड नंबर त्याच्या समोर या तुम्ही आणि खावा. राधाकृष्ण रेस्टॉरंटच्या समोर चिंकीकडे या. भरपूर चांगला. आम्ही आता खूप छान होती दहीपुरी. याचा उपवास आहे. काय खातोय बघा, काजू. त्याला वाटत असेल मी किती मस्त खातोय काजू बदाम. तर आता आम्ही आलोय, कुठं आलोय राहुल सांग. आपण आता आलो आहोत शिवराजपूर बीचला. आणि हे काय आहे नीट सांग. हा इंडियातला एक ब्ल्यू फ्लॅग बीच आहे. हां, आणि इंडियामध्ये खूप मोजकी ब्ल्यू फ्लॅग बीच आहे, त्यापैकी हा एक आहे. हो. ब्ल्यू फ्लॅग बीच म्हणजे इकडचं पाणी एकदम असं निळाशार पाणी आहे. हो. इकडे काळं पाणी किंवा थोडंसं हां, चॉकलेटी जसं आपल्या किंवा मुंबईला हिरवं पाणी असतं. असतं. हां. सो इकडचं जरा निळं पाणी आहे. हां. सो दिस इज कॉल्ड ब्ल्यू फ्लॅग बीच. येस. बापरे, काय गर्दी आहे इकडे यार. जेवढी मंदिराला गर्दी नाही तेवढी इथं गर्दी आहे. आणि मी आणि आयुष आणि नकुल आम्ही तिघं जाणार आहोत. आपलं लावणार की वी आर इन द मिडल ऑफ द ओशियन. आयुष, योगेश अँड राहुल. वी आर ॲट जेट स्की ॲट गुजरात. कोणता काय शिवराजपूर बीच. शिवराजपूर बीच. इट्स याची फाटली आहे, भरपूर फाटली आहे. कारण की पाणी आमच्या बोटवर पाणी भरलंय. याला वाटतं खालून लिको भरते का पाणी. बोलतो पाणी और भरलंय. पाणी अरे इसको बीच का नाम पता चाहिए.
वेगळा केला ये मेरी लाश, ये मेरी लाश. अरे मला दात वगैरे मारून मारून दादा बाय बाय. आत्ताच आम्ही बीचवरून निघालोय. खूप मजा आली बीचवर, खूप मजा आली का नाही? खूप नकुल. जास्त मजा आली. नकुल वाचलाय. आजचा दिवस आम्ही होता. आम्ही निघालो चौघं होतो, पण जे घडलं आम्ही तिघच परत येणार होतो. असं काही नाहीये, हे लोक हाईप करतात ते. हे लोक ती व्हिडिओ आम्ही अटॅच करतो. खाली अटॅच करतो. बघा बघा तुम्ही. हा ती व्हिडिओ ऑलमोस्ट काम स्पीड होतं ऑलमोस्ट. आजचा दिवस हेक्टिक होता तसा, पण खूप मजा गेली, खूप म्हणजे खूप पूर्ण धरवा. आता आम्ही जेवायला आलोय. आयुषने डोसा ऑर्डर केलाय आणि नकुल गुजराती थाळी घेतोय. तर बघू. अरे 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 भरपूर इथं हे हॉटेल खूप फेमस वाटतं, कारण की गर्दी भरपूर आहे या हॉटेलला. तर आम्ही गुजराती थाळी स्पेशल घेतली आहे. नकुलने घेतली आहे. आम्ही कालच खाल्ली गुजराती थाळी, तर आम्ही आता हलकं फुलकंच खातो. यात आहे ते आलू शेव, हे की नॉर्मलच वाटतंय. तुला खायचं. हा जो ब्लॉग करतो योगेश, तो एक वेटर आहे, तो ह्याने त्याला विचारलं की क्या क्या है खाने में, तर त्याने विचारलं कौन से खाने में. हा त्यालाच बोलतो गुजराती छोड़ के बाकी बता. खूप मस्त रबडी इथे भेटते. इथे नक्की खा तुम्ही. सामान्य घर काहीतरी आहे, मस्त भेटतं इथे. आत्ताच आम्ही द्वारकाचे स्ट्रीट फिरलो. मस्त आहे, चमक धमक आहे पूर्णी, पण व्हिडिओ नाही काढली कारण की विसरून गेलो. तर आम्ही आता पुढे चाललो. आता पण इथं सगळं बंद झालं आहे, दिसत नाही. ते पुढे त्या मला खायचं मग कधी रबडी, कारण की ना चल तेनू ले के जाना अपने ना. अरे अरे हाय असून काय जा तू बोलला तेनू नाही तेवढंच कर. नाही पुढे बोलणार होतं. 4 स्टेप करायचे होतं तुला. चालेल चल. गुड नाईट बोल. सब्बा खेर. हे आपण कुठे आलोय आता? ठीक आहे चालेल. आता आपण इथे आपण तिथे गुड नाईट, आता सब्बा आम्ही खेर उद्या फिरणार सगळं उद्या. चला बाय.